स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत येणाऱ्या चारही जिल्ह्यातील त्या कागदपत्राची पूर्तता न केलेल्या ऑनलाईनची पूर्तता न केलेल्या 73 महाविद्यालयांनी प्रवेश करू नयेत असे काढले नांदेड विद्यापीठाच्या वतीनं आदेश. याबाबतचा ऐकूया सविस्तर वृत्तांत. नमस्कार श्रोते हो, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे 4 जिल्ह्यांमध्ये येतं, ज्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर अशी ही 4 जिल्हे आहेत. 17 सप्टेंबर 1994 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. या विद्यापीठाचे संस्थापक तथा पहिले कुलगुरू म्हणून माजी खासदार, शिक्षण महर्षी, शिक्षण तज्ञ, दिवंगत कैलासवासी डॉक्टर जनार्दन वाघमारे हे होते. शैक्षणिक वर्ष 2026-2027 करिता पदवी असणारी काही महाविद्यालये, ज्यामध्ये 4 जिल्ह्यातील विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जवळपास 73 महाविद्यालयांनी ऑनलाईन ची पूर्तता केली नाही. सरळ मराठी भाषेत सांगायचं तर विद्यापीठाच्या वतीनं महाविद्यालयांना दिलेली ज्या काही सूचना होत्या, मग त्या कागदपत्रांची पूर्तता असेल, त्या ठिकाणच्या सेवा सुविधा असतील, उपलब्ध जे काही स्ट्रक्चर आहे त्याबाबतची माहिती विद्यापीठांनी मागवली, परंतु माहिती महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे पाठवली नसल्यामुळं या 73 महाविद्यालयांनी आपल्याकडे प्रवेश विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष 26-27 करिता करू नये असे आदेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव शैक्षणिक यांनी आदेश काढले आहेत. जर महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, त्याबाबतच्या येणाऱ्या अडचणींना मात्र संबंधित ते 73 महाविद्यालय जबाबदार असणार आहेत. याबाबत यापूर्वी सुद्धा काही महाविद्यालयांनी अशा पद्धतीच्या कागदपत्रांची पूर्तता केली नव्हती. कालांतरानं मग ती पूर्तता करतात, परत विद्यापीठाच्या वतीनं त्यांना मग प्रवेशाची जी मुदत दिली जाते की काय, याबाबत मात्र आता जागरूक जी काही संबंधित पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्याकडनं अशी प्रतिक्रिया येते आहे. अशा या शैक्षणिक संस्था ज्यामध्ये 4 जिल्ह्यातल्या आहेत, त्यातील काही संस्था मात्र अतिशय बहुचर्चित आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, अशाही काही संस्था आहेत. या संस्था कोणत्या आहेत हे येणाऱ्या पुढच्या आमच्या या बातमीपत्रामध्ये आम्ही आपल्याला देणार आहोत. त्याकरिता आमच्या एक वृत्त न्यूज चॅनलच्या प्रत्येक बातमीला लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं. पुढच्या या आमच्या बातमीपत्रामध्ये ती 73 महाविद्यालय कोणती याविषयीची आम्ही सविस्तर वृत्तांत माहिती देऊ. धन्यवाद. शैक्षणिक बातमीच्या अनुषंगानं आपल्या काही प्रतिक्रिया असतील आणि काही अडचणी असतील तर आमच्या या कमेंट्स बॉक्स मध्ये आपण या माहिती आमच्यापर्यंत द्याव्यात. निश्चितच त्या बातम्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.